यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे माझा अजून एक नवीन व्हिडिओमध्ये। मग आजचा व्हिडिओ मी सकाळी स्टार्ट केला आहे, कारण आजपासून मला साफसफाईला स्टार्ट करायचं आहे। कारण श्रावण महिना येत आहे। श्रावण महिन्यामध्ये आपण खूप सारं पूजापाठ फेस्टिवल्स असतं, लोक येतात जातात, मग घर आपल्याला स्वच्छ पाहिजे। मग त्याच्यासाठी मी आजपासून साफसफाई करणार आहे। हळूहळू जेवढे दिवस लागतील तेवढे एकट्याला जेवढं जमणार तेवढं हळूहळू करणार आहे। वर टॅरेसपासून मध्ये 2 रूम, खाली हॉल, किचन, मग हळूहळू जेवढे दिवस लागतील तेवढं। मग मी त्याच्यासाठी आज जेवण नाश्ता सगळं बनवून घेतलं आहे, आधीच सगळं आवरलं आहे आणि मग साफसफाईला जाणार। मी अजून आज आंघोळ केली नाही, कारण मला साफसफाई करायची म्हणून मी जरा डल दिसते, समजून घ्या मग तुम्ही। मग साफसफाईला स्टार्ट करायच्या आधी मला आज पहिलं तूप बनवून घ्यायचे, कारण साईचा डब्बा पूर्ण भरला आहे। मग मला पहिलं तूप बनवायचं आहे। मी काय तूप मिक्सर, हँड मिक्सर हे सगळं वापरून बनवत नाही, मी हाताने फेटते। हाताने पण निघतं ते फटाफट, 5-10 मिनटं फेटलं ना की निघून जातं। तुम्ही साई फ्रीजमधून 1 तास आधी बाहेर काढून ठेवली, नॉर्मल रूम टेम्परेचरवर झालं ना की ते हाताने पण फटाफट निघतं। मग चला बनवते तूप आणि तुम्हाला पण दाखवते। साईचा डब्बा कसा फुल भरला आहे, हे 8 दिवसाची साई आहे। 8 दिवसात हा डब्बा फुल होतो। मी अमूल गोल्डचं दूध आणते, त्याची साई खूप छान निघते। हे बघा, आता असा मी त्याला 1 तास आधी बाहेर काढून ठेवलं आहे फ्रीजमधून, मग ते नॉर्मल रूम टेम्परेचरवर झालं। आता मी त्याला ज्या कढईमध्ये मला तूप बनवायचं आहे ना त्याच्यातच काढून घेणार आणि त्याच्यातच फेटणार। मग कढईमध्ये काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। मध्ये काढून घेतलं आणि 1 चमचा घेतला। आता त्याच्याने मी हे बघा, मग असं हाताने असं 5-10 मिनटं फेटलं ना की ते पाणी वेगळं होऊन जातं आणि मक्खन वेगळं होऊन जातं, साई वेगळी होऊन जाते। असं 5-10 मिनटं हलवायचं। मी हलवून घेते आता आणि मग तुम्हाला झाल्यावर दाखवते। हे बघा, तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर कसं झालंय। कॅमेऱ्यात काय माहिती तुम्हाला कसं दिसतंय। आणि हे बघा, खाली पाणी सुटायला लागलंय, म्हणजे ते होत आले। आता अजून 5 मिनटं त्याला हलवलं की ते होऊन जाईल। चला मग मी करते आणि मग तुम्हाला दाखवते। हे बघा, आता ते झालंय। हे बघा, पाणी तुम्ही वेगळं झालंय आणि साई वेगळी झाली, तुम्हाला दिसतच असणार। कॅमेऱ्यात कसं दिसतंय मला माहिती नाही, पण हे झालंय। आता 2-3 पाण्याने त्याला धुवून घ्यायचं। 2-3 पाण्याने धुवून घेतलं की त्याची बेरी कमी निघते, नाही तर मग बेरी खूप निघते। मग चला मी 2 पाण्याने धुवून घेते आणि कढई गॅसवर ठेवते। हे बघा, हे दूधची साई तुम्ही बघू शकतात, कॅमेरामध्ये दिसते का नाही, असं थर आलाय एकदम तुपासारखा वर। असा दूध मी आणते अमूल गोल्ड, आणि तिची अशी साई बनते। हे बघा, आता मी धुवून घेतलंय 2-3 पाण्याने। हे बघा, आता चांगलं धुवून गोळा बघू शकता किती साई निघाली। आता गॅस चालू करते आणि हे बघू शकता तुम्ही, तूप तयार झालंय। आता बघा, बेरी पण खूप कमी निघाली आहे। मग असं तुम्ही नक्की ट्राय करा एकदा हाताने। मिक्सर आणि त्याच्याने काढलं की लय राडा होतो भांड्यांचा, मग असं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। चला मग माझं तूप रेडी झालंय। केलेली प्रत्येक छोटी गोष्ट खास असते, माझा एक छोटासा विश्वास आहे। जिथे स्वच्छता असते तिकडे सकारात्मकता आपोआप येते, आणि सकारात्मकता असते तिथे आनंदी कायम राहतो। घर स्वच्छ करणे म्हणजे फक्त धूळ काढणे नाही, तर मनालाही एक नवीन ऊर्जा देणे आहे। आपण रोज घरासाठी खूप काही करत असतो, कधी थकवा येतो, कधी कंटाळा येतो, पण शेवटी आपल्या कुटुंबासाठी आपल्याला उठावंच लागतं। मग नमस्कार मंडळी, जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सांगितलं, आज मी साफसफाई करणार आहे। मग आता मी 12:30 वाजले दुपारचे, आता मी आली आहे वर साफसफाई करायला। श्रेयांश गेला स्कूलमध्ये, त्याच्यानंतर सगळं आवरलं आणि मग वर आली आहे साफसफाई करायला। चला मग आता मी बेडरूम झाडून घेते। सगळं झाडून घेतल्यावर मग मी पुसून घेणार। मग तुम्हाला व्हिडिओमध्ये ही साफसफाई फक्त 5-7 मिनिटाची दिसते, पण ही साफसफाई माझी 2 दिवस चालली आहे। 2 दिवस वरचं टॅरेस धुतलं, परत 2 रूम केले, पॅसेज सगळं वरचं आवरायला मला 2 दिवस लागले, पण तुम्हाला फक्त ते 5-7 मिनिटात दिसतंय। मग
हे माझी एकटी करते म्हणून जरा ते टाइम लागतं साफसफाई करायला. मग आता मी सीडी या साईडला घेतलीये आणि मी आता फॅन झाडून पुसून फोर सिलिंगच्या आत पण खूप कचरा असतो ते पण झाडावं लागतं म्हणून मी सीडी घेतली. त्यामुळे हे बघा असे इंडियन सिटिंगचं खाली हे कंपार्टमेंट बनवले. ते 4 कंपार्टमेंट आहे. सगळ्यात वेगळं वेगळं सामान भरून ठेवलंय. यात लॉन्ड्रीचं सामान आहे. फिनाईल, हार्पिक, तेल, टिश्यू, साबण ते सगळं इकडे असतं. देवाचं तेल वगैरे. मग हे आता मी झाडून पुसून घेते. हे बघा आता इकडचं पुसून घेतलंय, त्याला सुकायला ठेवलंय आणि हा डब्बा ह्यात मी सगळे साबण विबण भरते. ह्याला पण मी धुवून सुकायला ठेवलंय. तोपर्यंत आता दुसरं कंपार्टमेंट मी पुसून घेते. दुसरं खाली करते मी. यात सगळे गिफ्ट आयटम्स आहे. कोणाला पोरांचा बर्थडे बिड्डे असेल त्यांना गिफ्ट द्यायला, त्याला बर्थडे मध्ये गिफ्ट आलेली ते इकडे ठेवली आहे सगळी. मग आता चला हे साफ करून घेते. आता सगळे 4 कंपार्टमेंट फुल साफ करते आणि मग तुम्हाला नंतर दाखवते. छान सगळं इंडियन सिटिंग साफ झालंय. हे बघा सगळं व्यवस्थित लावून ठेवलंय. दरवाजा वगैरे पुसून घेतले छान. इकडे पाट, समय, चौरंग, पूजेचं सामान आहे आणि इकडे सगळे शूज आहे. एक्स्ट्रा शूज जे लग्नातले बाहेर जाताना घालायचे ते शूज आहे. चला मग इंडियन सिटिंग आता झालं. आता बाकीचं टाइल्स बिल्स हे बघा हे सगळे दरवाजे, हे टाइल्स सगळं पुसून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा आता कबड बनवले काचवाले. त्यात टेडी बेअर वगैरे श्रेयांशचे, मग ते आपलं स्पीकर, मग शेकची पिशवी, हे ते काय काय ठेवलंय. मग ते सगळं मी सारखं नाही पुसायला मला जमत. मग ते जेव्हा डीप क्लिनिंग करते तेव्हा मी ते सगळं पुसून घेते. मग श्रावण हा भक्तीचा आणि नव्या सुरुवातीचा महिना आहे म्हणून घरासोबत मनही स्वच्छ ठेवूया. काम कितीही असलं तरी हसत राहायचं, कारण प्रत्येक दिवस हा देवाने दिलेली एक सुंदर भेट आहे. मग हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करत आहे. आता आली आहे मी टेरेसवर. तुम्ही बघू शकता टेरेस किती घाण झाले. पावसामुळे सगळी माती बाहेर येते आणि ते एकदम लाल लाल सगळी टाईल झाली आहे. तर मी म्हटलं टेरेस पहिलं पाऊस नव्हता तर पहिले टेरेस घासून घेते, म्हणजे पाऊस आला की ते सगळं स्वच्छ साफ होऊन जाईल. मग ते टेरेस घासते आता मी. चला
आता टेरेस धुवून खाली आली आणि मग आता दुसरा हा मागचा छोटासा बेडरूम आहे. ॲज अ स्टोरूमच आहे. आम्ही काय झोपायला करायला यूज नाही करत. तर सामान सगळा तिकडे असतो एक्स्ट्रा स्टोरूम सारखं. वॉशिंग मशीन आहे, सिलाई मशीन आहे, सगळं धान्य त्या कपाटात असतं आणि एक लाकडाचं कपाट आहे त्यात कपडे, कॉस्मेटिक सगळं असं. मग हा आता मागचा बेडरूम मी साफ करून घेते. In the light of the moon, like I'm living in a dream. In the light of the moon, like I'm living in a dream. In my dream. In my dream. चला मग आजचा व्हिडिओ इकडेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. उद्या भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर. अजून माझी साफसफाई खालची फ्रीज सगळं राहिलंय. मग व्हिडिओ नक्की बघत राहा सगळे क्लिनिंगचे.